मैं भूली घर जाने वाला, मैं भूली घर जाने वाला, मैं भूली घर जाने वाला, मैं भूली घर जाने
सपही विसरो देखे गोपाल, कहाँ पकड़ारू देखे अनेरा, देखो तो सब विने घेरा, काना रे मन मोहन लाल, सपही विसरो देखे गोपाल। हुई रे थकित भैरे तुका, हुई रे थकित भैरे तुका, खागा रे सब मन का दुखा, काना रे मन मोहन लाल, सपही विसरू देखे गोपाल। पांडुरंगा करू
घर जाने बाट गोरस बेचनी आई हार काना रे मन मोहन लाल देखो सपहे विसरू देखे गोपाळ प्रस्तुत गवळण या माझा अभंग किंवा गवळण आज आल्याचं कीर्तन आहे. कारण महाराज ह्या गवळणीद्वारे एक भूमिकेवर असणारी गवळण गोकुळामध्ये भूमिकेवर होते, सुपस्थितीवर होते. तिच्या संग अनवद झाला बोलणं झालं व्हायचं ती आपलं सांगू लागली की माझी काय अवस्था आहे, मी कशी आहे, माझं काय स्वरूप आहे, मी कोण्या अवस्थेवर आहे असं ती तिच्या वाणीनं गोकुळामध्ये जे असते त्याला सांगू लागली. दूध लोणी घेऊन मी मथुरेला जात असताना मी मला विसरले, मीच मला काय झाली विसरले आणि मला बाकी काहीच कळायला तयार नाही, विसरून गेले सगळं. कोण गोकुळ, कोण मथुरा, काय काही तू काय व्यवहार करायचा ह्या सगळ्याला काय झालं मी विसरून गेले. लक्षात घ्या त्याचं मन परमात्म्याकडे चिटकालेलं आहे तो सगळ्याला विसरत असतो. ज्याचं मन देवावर चिटकलंय, देवापासून उठायला तयार नाही, देवाकडून बाजूला यायला तयार नाही, बाकी त्याला काही दिसत नाही, त्याला बाहेर काही सुचत नाही. जसं आपलं मन बाहेर उठलेलं आहे देवाबद्दल आपल्याला काहीच कळत नाही. दिवसात आहे का, चित आहे का, आनंद स्वरूप आहे. देव जगाचा अधिष्ठान आहे. देव कोण आहे मान्य आहे, पण नेमका देव कोण आहे हे आपल्याला माहित नाही. आणि हे माहित होणार नाही का फक्त संतांच्या संगतीत कळू येईल. संतांच्या संगतीत बसल्यावर कळत असत आपले कोणीच नव्हती, निश्चयची ते दृढ झाला. म्हणून ती गवळण संवाद करू लागली. मैं भोली घर जाणे, मी घराकडे जायला विसरले. बघा पहिली गोष्ट कोणचं घर असत, आपण कशाला घर समजतो, गावात जे असत त्याला आपण आपलं काय समजतो, घर समजतो. आपली सुरुवात कुठून आहे, आपलं गावात काय असतं, घर असतं. ते कोणाचं असतं, माझं असतं. बरं हे खरं आहे का काय, थोडं जरा विचार करा ना, हे खरं आहे काय. तुम्हाला त्या घरातून काढणार आहे, त्या घरातून काढणार आहे. तुमच्या आज्याला काढ नाही का, पंजाला काढ नाही का, तुमच्या बऱ्याच जणांच्या बापाला काढ नाही का, घरात नव्हता का, घरात ठेवला नाही, घरात ठेवला नाही, कुठं नेऊन घातला. एक पाहती एकाची धरणे, सावध कान होती तया गुणे. पाहिलं तुम्ही बरेच त्या घरातले माणसं गेले, आजा गेला, पंजा गेला, काही काहीचे बाप गेले. खाली करा घर भाड्याचे, मिळालं, भाड्याने मिळालं. या पुढे, या पुढे. हो या. म्हणून त्यांना आपलं घर, ते घर जे गावातलं घर बांधलेलं आहे, तुमचं नाही, तुम्ही नाही, खरं नाही, हे बरोबर नाही का. तुमचं बी नाही, तुम्ही बी ते घर नाही, ते घर बी खरं नाही, हे बरोबर नाही का.
मग आता घर मोडून माझं नाही म्हणायचं का आस्थानिक म्हणायचं माझा याचा काही संबंध नाही का घर पाडू जीसीपीनं या औपारी धंदा कोणी सांगितलं तुम्हाला घर जाळून टाकायचं मग म्हणायचं आपलं नाही घर असं नाही करायचं. अरे विचाराने विवेकाने ते घर माझं नाही कोणाचे घर देह हा कोणाचा आत्मा त्याचा हो चिजाने जाणून घ्या तुमचा आत्मा कोणाचा आत्मा कोणाचा आत्मा तुमचा आत्मा तुम्हीच आत्मा तुम्हीच आत्मा जाणून घ्या. म्हणून जे जे घर आहे ते घर जे आहे ते याच्या पुढे जर सांगायचं असेल तर देहाच्या रक्षणासाठी देहाचं सुरक्षित राहावं याला त्रास होऊ नये या देहाला चुकाऱ्याचं रक्षण व्हावं आणि त्या घरामध्ये मस्त ज्ञानेश्वरी वाचता यावं हरिपाठ म्हणता यावा काही विषय होऊ नये शुद्ध आहार घ्यावा त्या घरामध्ये असं घरोच मंदिर करा आपण काय करावं करता येत का नाही बरं घर तुम्हाला मंदिर करता येत आणि धर्मशाळा बी करता येत. काय करता येत धर्मशाळा म्हणजे काय असतं कोणी या बसा घाण करून जा कोणी या वतराज या वासुदेव या कोणी या धर्मशाळा मुक्त आणि सगळे छान करून जाते ते कशात एकीकडे त्या बाटल्यात पाखडत कुठं धर्मशाळा मंदिर झाले तिच्या घराचे मंदिर झाले तिच्या घराचे तिथे तिथे हरी नाम नामाचे तिथे तिथे हरी नाम नामाचे मंदिर झाले पडतात तुमच्या संस्काराने घर उपत असत का धिंगाण्याने कसं उपत बरं घर काय असावं संस्कार असावं घरामध्ये. तुम्ही जर संस्कार ठेवले तर पुढे तुमच्या संततीवर ते संस्कार पडत असतील. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचायले तर रागत रागत नातू तुमच्या मांडीवर बसतो आणि पाहतो देव आणि ते विचारतो बाबा कोणाचा फोटो आहे बाबा म्हणते हे माऊलीचा फोटो आहे. कोण माऊली अरे आळंदीची माऊली आणि काय केलं त्यांनी ज्ञानेश्वरी त्यांनी केली असं विचारले कोण नातू आणि ते संस्कार त्याच्यावर काय होतील वृत्तीत पडतील ध्यानात घ्या. म्हणून ते घर अरे ते घर असलं तर देहा करता या स्थूल देहा करता तुमच्या करता नाही तुमच्या करता ते घर नाही. तुमचं घर वेगळं आहे ते घर तुमचं नाही. तुमचं घर कोणचं आहे वेगळं आहे. तुम्ही दुसऱ्याच्या घरात शिरायले सो घरी नाही तुम्ही पर घरी नांदायले. म्हणून ध्यानात घ्या कवळण त्याच्या पुढं जर याला आपण घर म्हणतात. बऱ्याच ठिकाणी देहाला बी काय म्हटलं घर म्हटलंय. हे घर या घरात जीव आलेला आहे. कोण्या घरात या घरात कोण आलाय जीव आला आणि ह्या घरातून कोण जाणार जीव जाणार. हे खरं आहे का खोटी गोष्ट आहे. हे घर तयार झालेलं आहे आणि त्याच्या जीव आलेला आहे. म्हणून जीवानाही पुढीचे राहणार
लागतच नाही. कसं नातं लागल? गुढी ये जड, जीवे चैतन्य. गुढी हे अनित्य, जीव हे नित्य. म्हणून जीव हे सच्चिदानंद रूप आणि गुढी हे असंच जड दुःख रूप. काय नातं लागत बरं? जुळत काही सोयरीक जुळत काय लागत नातं. शरीर कसं आहे असं खरं आज नाही आज उद्या नाही श्वासा श्वासा निम्म राहिले ते माणसं म्हणतात ना खर्चले होते. काय झाली मग एकदाच खर्चले का? खर्चले कसे खर्चले? हा तुमचं बी तसं झालं नाही. बालपणा खर्चाला, तारुण्य खर्चलं. आता काय खर्चले? हा आता का खर्चले? उशीर नाही, कधी जाईल काही नाही. कोण दिवस येईल कैसा नाही गॅरंटेड माल हे तुमच्या जवळ. कोणी त्याची काय शिकू देऊ शकत नाही, गॅरंटी देऊ शकत नाही कधी काय होईल. तर म्हणून लक्षात घ्या. म्हणून हे जीवाचं म्हणायचं झालं तर हे घर कोणाचं? जीवाचं. समजिलंय का? त्यातनी समजिलंय तसं याच्या पुढे चालू. तुम्हाला हे खरं वाटत जीवाचं तुमचं का मीच वाटत? देह म्हणजे कोण? मी. याच्यावर तुम्ही उठायलाच काय नाही. असा सप्ताह झाला, कीर्तन झालं काल्याचं आणि 4-5 जण असे निघाले रस्त्याने पायी पायी जायचं द्यायला. जंगलात एक विहीर होती. त्या विहिरीत माणूस पडला होता 2-3 दिवसापासून. कशात? त्या विहिरीत. आणि त्याने ते ऐकलं महाराज ते चाल म्हणून लागले. कोणता क्लास म्हणला होता का कोणता बाकी गुणगुण करू लागली. ती महाराज होते पटक्यावाली संगत. आणि मग त्याने ऐकलं, त्याने आतून हाक मारली, ओ वारकरी. ते म्हणजे इतक्या आडराना कोण हाका मारले बाबा? म्हणजे इहिरीतीच का इहिरी. डोकून पाहिलं खरंच ते पाण्याला एका पारंबीला धरून बसलेलं होतं. ती असं पारंबी आणि त्याला धरलं होतं. 3 दिवसापासून त्याचं ताटकळलं होतं. ती आता तुम्ही कावापासून ताटकळ येतो म्हणजे तुम्हाला माहिती. पण ते ताटकळलं होतं. मग ते म्हणले अरे काय नाही, काढतोच आम्ही 4-5 जण आहे आणि तू असणारा सुतुळी पहिलवाने. माझ्यासारखाच होता स्ट्रॉंग. काढतो तू काही घेऊ नको. महाराजाकडे पटका बी लांब पटका टाकला आणि याला धर म्हणले तू हाताने कशाला? आता तुला वर काढतोच. ते म्हणे हो काय नाही काढा मला वर. मी बेजार 3 दिवस झालं बिगर अन्न पाण्याचा. आता तर मरतच होता असं मला वाटू लागलं. बरं झालं तुम्ही आले. फार काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता तुमचे उपकार. सोडलं ते पटका खाली त्यांनी धरला. ते एका हाताने काय पटका आणि एका हाताने पारंबी आणि वर बेजार गोड गोड. 7 दिवस झालो महाराज बेजार गोड गोड. किती दिवस? पुन्हा 2 महाराज आणि पुन्हा ते 7 महाराज. पुन्हा 7 आणि 2 9 महाराज. काय करायले? वढायले. आणि ते काही ओढत ना ते. घंटा झाला बेजार झाले. ते म्हणे काय काऊन वढ नाही? एक जण ठोकून पाहिजे म्हणे महाराज हे कसं वडण झालं काय? म्हणे ती पारंबी धरली त्याने एका हाताने पक्की आणि एकाने काय धर पटका. आणि मग म्हणते अरे दादा का द्या तू ती पारंबी सोडून दिला आणि 2 हाताने काय धर. म्हणे याच्याने तुम्ही गधे तर तुम्ही निस्ते कीर्तन करा, तुम्हाला अकलीच नाही. अकलीचा तुमचा काय नाही नाही. गदा लावा
माळी घाला आणि बॉम्बलाच गावा गावात फिरा. अक्कल आहे का तुम्हाला काही? कोण बोलतय म्हणे काऊन 3 दिवस झालं त्याला धरून तर वाचलोय मी. हो तीच आधार होती. 3 दिवस झालं कोणामुळे वाचलो? मग तुम्ही पारंबीला धरूनच वाचलेत. कळत का नाही तुम्हाला? कशाला धरू? आणि पारंबी सुटली की मरणार ना तुम्ही. नाही कळत का नाही तुम्हाला? ही पारंबी सुटली की मरणार का तुम्ही? का मरणार? हा अशा कितीक पारंब्या धरल्यात आणि कितीक सोड्या. म्हणून देखे मरण धरी नवी सांगी जीर्ण संचित प्रमाण ओम शुभाशुभाचे. जीव मरण जीवाच्या ठिकाणी मृत्यू नाही असं जीवानी लक्षात घ्या. म्हण हे घर नाही तुझं दादा, हा देह तुझा नाही, तू नाही देह खरा नाही. तुझं घर दुसरं आहे. जीव बी तुझं घर नाही, तू जीव बी नाही. कल्पनेनं जीव झालास, वास्तव तू कोण नाही, जीव नाही. तुम्ही जीव कशामुळे झाले? केवळ कल्पना. काय केली बघा, कल्पना लय बेकार आहे. कल्पना जर तुम्ही केली तर काही बी होऊ शकतं. काय केल्यावर? हा पण रोग नाही, पण तुम्ही कल्पना केली तर नक्की काय होतो? रोग होतो. कल्पना केल्यावर काय होतो? रोग होतो. कल्पना फार घातक आहे. इतकी घातक बघा, शंकराचार्य रामकृष्ण परमहंस विवेकानंद सरस्वतीचे गुरु यांनी 6 महिने मी स्त्री आहे अशी कल्पना केली. मी कोण आहे? स्त्री आहे अशी काय केली? कल्पना केली. कुंकू लावायचं, दागिने घालायचे, साडी नेसायची, श्रीवाणी चालायचं, श्रीवाणी बोलायचं, सगळं कोणावानी श्रीवाणी, सगळं चालणं बोलणं सगळं बस. आणि कल्पना केली मी कोण आहे? स्त्री आहे. 6 महिन्यात पुरुषत्व गेलं, स्त्रीवत्व आलं. गप्पा नाही मारायला बरं, वास्तव आहे. 6 महिन्यात पुरुषत्व गेलं आणि कोण आले? झाले ते. तसं तुम्ही तुमचं ब्रह्म गेलं आणि कोण झाले? केलं तुम्हाला का झाले तुम्ही? कशामुळं? कशामुळं जीव झाले? हा कल्पना अविद्या. अविद्या. तुमचं तुम्हाला ज्ञान नाही, विद्या नाही, ही अविद्या. आणि त्या अविद्येत मी देह आहे, मी करता भोगता, सुखी दुःखी, पापी पुण्यवानी, येणारा जाणारा असा आनंद काय केल्या? कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा ते ने पडे गोवा नेने हरी. म्हणून तुमचं वास्तव जीव हे बी तुमचं स्वरूप नाही. तुम्ही परमात्मा हा केवळ देव, हा केवळ ब्रह्म आहे. तुका म्हणे हातो सोय परब्रह्म. म्हणून देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. म्हणून ती कवळण म्हणते मी आता ह्या घराला विसरले, देहाला विसरले, जीवपणाला बी विसरले. त्याचा मला विसर पडला. मी माझ्या स्वरूपावर असणार आरूढ झालेली. आता कैशी जाऊ घरात, आता कशी जाऊ? देहावर राहणं बरं नाही, मरण नाही तिथं. देहावर बसणं फिरणं आहे तिथं. बरं देहावर बसणं म्हणजे दुःख नाही. तुम्हाला जे दुःख मिळालं ते कशामुळं? जे जे दुःख तुमच्या अंगावर आदळायले कशामुळं? आणि देहाला बाजूला सोडलं की दुःखच नाही. देहाच्या बाजूला गेले की दुःख नाही. देहावर येऊन बसले की मग समजून घ्यावं कशामुळं दुःख. तुमच्यामुळं तुम्हाला दुःख का? देहाचं तादात्म्य केलं म्हणून दुःख. हा अरे सुसुप्तीमध्ये निस्ती असणारी वृत्ती लीन झाली तर देहाचा तिथं सुटला दे. मग बघा मग काय झालं? तिथं केवळ आनंद.
कोणाला आवडत नाही बरं असं हात वर करा, मला सुसुप्ती आवडत नाही. असा वर करा बरं हात. काय आवडत नाही? मला सुसुप्ती आवडत नाही, मला झोप आवडत नाही. असं कोण म्हणेल बरं? कोणाला बी, रोग्याला बी काय आवडती, निरोग्याला बी, लेकराला बी, तरुणाला बी, म्हाताऱ्याला बी. हा, ते घेत नाही म्हणून सांगा, काही येत नाही म्हणून सांगा. आणि लक्षात घ्या, जितकी जितकी जीवनातली तुमच्या झोप उडाली, तसं मरण तुमचं जवळ आलं समजा. ते गणितच आहे. तुमच्या जीवनातली झोप जितकी जितकी काय झाली, कमी झाली की समजायचं आपला आता इथं आवरलंय, म्हणून लगे परमार्थाला लागाव म्हाताऱ्याने. काहीच करू नये म्हाताऱ्याने. परमार्थाशिवाय त्याने संताला सोडूच नाही. पाय धर म्हाताऱ्याने कोणाचे? संताचे. की मला मुक्त करा महाराज, काऊन की आता मला कळालंय कधी शरीर जाईल काही उधार पावे. आयुष्य गेलं, देव मिळाला नाही, देव कळाला नाही, दुःख वाटावं, रुडू यावं, टपटप डोळ्यात पाणी यावं, काय नाही मिळाला काही वाटत नाही. बरोबर, देव मिळाला का नाही मिळाला याच्याबद्दल काही वाटत नाही. सुनानी ताट नाही वाढत रडत वाटत. महाराज काय सांगा, तुम्हीच कमी पण मला ती वाढायला रडत कोण? आमच्या इकडे रडत कोणाजवळ? पुन्हा म्हातारं कोणाजवळ रडत? देवाबद्दल का घरच्याबद्दल? तुम्ही रडत नाही का? रडी नाही का? किती बारे रडी? देवाबद्दल का ह्या लोकांबद्दल? रडे तुम्ही पण बाहेरच्यासाठी रडे, देवासाठी रडा. देवासाठी कोणासाठी रडा? देवासाठी रडा. एकांतात बसून त्याला आळावा, त्याचा धावा करा, त्याला बलवा. अरे तो ऐकतो तुमचं बलवाना, असं नाही की बरं आहे म्हणून, त्याला कळत नाही म्हणून, चट कळत त्याला म्हणून ती गवळण म्हणती कहा, म्हणून ती म्हणती मै बोली घर जाणे गौरस बेचणी. आई हात निघाली होती व्यवहार करायला, प्रपंच करायला, पण प्रपंचात तिचं लक्ष नव्हतं, प्रपंच तिच्या ध्यानातच नव्हता. करीत होती प्रपंच पण पूर्ण ध्यान तिचं परमात्म्या होतं, परमात्म्याकडे होतं. म्हणून महाराज म्हणतात अशी ती गवळण, दुडीवर दुडी गवळणी निघाले निघाली, गवळण गौरच गोविंद घ्या कोणी दामोदर.
शेवर आणि ते हे तर शेवर जे होत्या त्या हसू लागल्या काय म्हणायची गेली असंच होत का कसं आहे बरं त्या हसू लागल्या कोणाला त्या गवळणीला ती काय म्हणती गोविंद घ्या दामोदर घ्या ह्या हसायल्या ती काय म्हणाली आणलं हिनं काय दही तूप लोणी त्याचे मडके भरून आणि म्हणती गोविंद घ्या दामोदर घ्या संत म्हणतात देव घ्या तुम्ही म्हणते आम्हाला संसार पाहिजे संसार जे सांगते तिथं गर्द आहे लोकांचा जिथं संसार सांगते हे महाराज लोक महाराज नसतेच ते म्हणाला काय म्हणा आणि तिथं लोकांचं काय गर्द आहे डोकं बी काही नाही काऊन की तुम्हाला डोकं नाही ना तर लावताल डोकं असलं तर लावताल तुम्ही तुम्हाला काय नाही डोकंच नाही अरे एक लोटा जल वाहिल्यानी महादेव प्रसन्न होतात तुझा अरे तिथं कोणचे मंदिर पाण्याचं महादेवाचा ते पिंड कुठे आहे आणि तू या लोटा भर पाण्याने ते प्रसन्न होणार आहे का आणि ते पाणी आणलं कुठलं तो आणि वाहला कसा म्हणून बाहेर नादी लावून संतांच्या संगतीत परमार्थ करा असा नाही करावा सांगा वांगी लोक करते म्हणून करतो असा नाही परमार्थ विठाला गवळणीचा असं ऐकल्याबरोबर तू काऊन विसरलीस हे तुझ्याजवळ दही दूध तू व्यवहारालाच विसरली अरे तू व्यवहाराला तर विसरली पण देहाला बी विसरली अरे देहाला विसरली याचा नवा नाही तुझ्या जीव दशाला बी तू विसरली अरे याला नाही अरे आत्मस्थितीला पण विसरली तू कशा कशाला विसरली तू या व्यवहाराला तर विसरली विसरत माणूस स्वप्नाची विसरत याला या व्यवहाराला कुठं विसरत स्वप्नाशी विसरत स्वप्नातला व्यवहार जागृती विसरत जागृती स्वप्नातला व्यवहार सुसुप्तीत विसरत म्हणून ध्यानात ध्यान म्हणून ती आस्ती गवळण दुसरी म्हणते तुझी विसरली कशाला धरून विसरली काय मिळालं तुला याला विसरली दुसऱ्या चरणात म्हणते मनमोहन
सगळ्याला विसरली काय आहे? काय मिळालं तुला? या सगळ्याला विसरली याचा काय अर्थ आहे? काना, याचा अर्थ कान्हा मिळाला. कोण मिळाला? परमात्मा मिळाला. आणि बघा ध्यानात घ्या, परमात्मा जोपर्यंत तुम्हाला मिळत नाही, तुम्हाला काही जरी मिळालं तरी तुमचं दुःख जात नाही. कळून घ्या, जोपर्यंत तुम्हाला देव मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला काही जरी मिळालं तर तुमचं दुःख जाणारच नाही, जाऊ शकत नाही. खोट आहे ते. खोट किती मिळालं तर कसं तुमचं दुःख जाईल? तुमचं दुःख जाण्याकरता तुम्हाला खरंच मिळावं लागेल ना. हा, तुम्ही येत न मरणारे आणि तुम्हाला मिळाले मरणार, जमलं का नाही तुमचं? तुम्ही कसे येत न मरणारे? खरं नाही का? मला दाखवा बरं तुम्ही. तुम्हाला मरता येतं तुम्हाला न मरणारे आणि तुम्ही मरणाऱ्याची संगत धरली. कस काय सुख होईल तुम्हाला? कसं दुःख जाईल तुमचं? तुम्ही नित्य आहेत आणि मिळाला अनित्य. कसा मेळ बसायचा? दुःख रूप अनित्य, केवळ भास, आणि त्याच्यावर तुम्ही मजा मारायली. ती कुठं राहणार आहे? म्हणून ती गवळण म्हणते, काणारे मन मोहनला सबही विसरू देखे गोपाळ. देवाकड पाहिलं सगळ्याला विसरले. कोणाला पाहिलं? देवाच्या पाहण्यात सगळं विसरत असत. अरे देवाच्या पाहण्यात वृत्तीच राहत नाही. देवाला पाहिलं की वृत्तीच काय झाली? निवृत्त झाली. वृत्तीच नाही राहिली. आता वृत्तीच नाही राहिली तर काय पाहिले तुम्ही? काय नाही राहिली? मनच नाही राहिलं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती रासोनी ऐसे. मनच राहिलं नाही आणि तुम्हाला सगळं पाहाला, हे पाहाला. केवळ भांडवलच मन हे. भांडवलच काय तुमच्यावर? जसं इच्छा जवळ इतकंच भांडवल असतं. नाही तर 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 भांडवल किती? आणि तेच तोडीची. कोणाची? वापरा खिशात काय तर देवत नाही. मग हातावर घ्या त्याला, काय नाही देवत नाही. नाचवा त्याला तुम्ही. होणार काय तोडी त्याची? नागी तशी मनाची नागी तोडी. अशी नाही तुटत. इकडं काही द्याला पुरत. बघा काऊन की सगळ्यापेक्षा म्हणू मोठ आहे. या सगळ्यापेक्षा हा, म्हणून या सगळ्याला पुरत ते कोण. आणि मग त्याला काहीच पुरत नाही. इकडं काही देऊन पहा तुम्ही. आमदारकी दिली पुरली, खासदारकी पाहिजे. काय पाहिजे? खासदारकी दिली पुरली, मंत्री पाहिजे. मंत्री दिलं पुरलं, त्याच्यातला कोणता अर्थमंत्री पाहिजे. म्हणले खाता येतं त्याच्यात. आणि नुसतं मंत्री मुख्यमंत्री पाहिजे. कशात संपत? अरे संपतच नाही. इकून संपतच नाही का? संपतच नाही. इकून कशाने संपत नाही का? संपतच नाही. काय दिलं संपत? कळत का तुम्हाला? याला काय दिलं म्हणजे संपत. लेकरू रडू लागलं आणि ती म्हातारी त्याची आई तिथं बाहेर गेलेली होती. म्हातारी खेळणं जोडू लागली, गुड्डा देऊ लागली. गुड्डा असतं नाही, पण ते लेकरू काही राहीना. रडते माझे बाळ, रडते माझे बाळ, रडते माझे बाळ, समजाविता राहिना, समजाविता
आस्तळ वास्तळ झालं आणि काय नाही, आई आली ना, आई पाहिल्या बरोबर झाप टाकली, जवळ गेली की शांत झाली. मन हा मोगरा और कोणी विश्वरा, मन हा मोगरा और कोणी विश्वरा, मन हे मोगरा और कोणी विश्वरा, मन हे मोगरा और कोणी विश्वरा, मन हा मोगरा और कोणी विश्वरा, हे लेकरू आई जवळ गेल्याबरोबर शांत झालं. तसं मनरूपी लेकरू परमात्मा स्वरूपाच्या आई जवळ गेलं, शांत होत ते. झाले समाधान, पायी स्थिरावले मन. आता उठाविषयी, आता उठत नाही, आता उठाविषयी म्हणा घेत नाही. एकदा नेऊन पहा करा दादा हो देवाकडे मनाला. इतकं करा. काय करा, तुम्ही देवाला फुल वाहू नका, पाणी घालू नका, काही दक्षिणा वाहू नका, काहीच करू नका. हा उपचार तुमचं मन त्याला अर्पण करा. कोणाला बरं, तुम्हाला हे सोपं परवडत का हे परवडत नाही? कोणतं परवडत? फुल वाहाचं परवडत का मन वाहाचं परवडत? कुठं जा, झाडाला तोडा फुलं, आणा माळ करा, माळ करा, त्याला पण वाहा, देवाला वाहा. कुठाला ते का नाही बरे प्रसन्न लवकर होतो. असं आहे का? म्हणून ध्यानात घ्या. अरे मन देवाला लागत, पाय तू म्हणणीची करी माझे भजनी प्रेम धरी. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. ती गोळण म्हणती कानारे मन मोहन लाल, पहिला तो परमात्मा मनाला मोहन घालणारा. मोहन लाल, मनाला मोहनी घालणारा. ज्याने का देवाला पाहिलं की ते मन मोहित झालं. मनच काय झालं? मोहित झालं. तुमचे मन का मोहित होत नाहीत का? बायको पाहिली की झालं का नाही तुमचं मन मोहित? पहिलं माईवर मन होत तुमचं. कशावर मन होत? माईवर. आणि लग्न झालं, तुमचं मन कुठीकडे गेला आता? अंबाबाई. तुमचं मन तिथून उठायला तयार नाही. आईनं हाक मारली तरी जात नाही. अहो चटका मोठा कोणी नुसतं म्हणा अहो इकडे या म्हणायची गरज नाही. ठावतच जास्त नाही ऐकली तर पिंट्याचे बाप. अंकित कोण आहे? पिंट्याचा कोण आहे? पिण्यात पाडणारे थांब जात. म्हणून ध्यानात घ्या, लक्षात घ्या. म्हणून कानारे मन मोहन लाल, मनाला मोहन करणारा असा परमात्मा मी पाहिला. आणि पाहिल्यावर सबही विसरून देखी गोपाल. असा तो परमात्मा गाई आपल्याकडं आकर्षण करणारा, गाईला आपल्याकडे नेणारा. नुसत्या मनालाच नाही तर गाईला आपल्याकडे नेणारा, मनाला आपल्याकडे नेणारा, चित्ताला आपल्याकडे नेणारा, चित्ताचा हरण करणारा. हरिने माझे हरी
हरी रे माझे हरी सीता हरी रे माझे हरी सीता हरी रे माझे हरी चित्त हरण केलं हरीचं. म्हणून ध्यानात घ्या, जो सगळ्याचं हरण करतो वृत्त हरी आहे. म्हणून ती गवळण म्हणती कानारे मनमोहनलाल सबही विसरू देखे गोपा. सगळ्याला विसरली, गोपाळा पाहिला. मग आता तू चालायली, बसायली, उठायली, त्या जमिनीवर व्यवहार करायली. तर मग तो सगळीकडे भरलेला आहे. तर मग इकडं तुला वाटत पण नाही, अरे पाय टाकायला जागा नाही रिकामी. इतका तो भरलाय, पाय ठेवायला बी काय नाही. कहाँ पगटारो कहाँ पगटारो देखा तो सब हीरा देखा तो सब वयदी धीरा कानारे मोहन लाल कानारे कहाँ पगडारू देखे अनेरा. काय सिद्धांत आहे डोळ्यांचा, काय अनुभव आहे, काय तिची अवस्था आहे. कुठं पाय टाकू त्याच्या वाचून जागा रिकामी नाही. जे जे आहे तो परमात्माच आहे. कहाँ पगडारू, मला दुसरं काही त्याच्या वाचून दिसत नाही. आपल्याला सगळं दुसरं दुसरं दिसत, देव दिसत नाही. कळतं का? आपल्याला सगळं दुसरं दिसत, फक्त काय दिसत नाही, देव दिसत नाही. आणि तिला दुसरं काही दिसत नाही. कोण दिसत? हा? देव दिसतो. देव ज्याचा विषय झालेला असतो ना, त्याला ते दिसत असतो. कुठं बी. त्याचा कनिष्ठ विषय झाला, मनाचा, इंद्रियाचा, प्राणाचा, बुद्धीचा विषय झाला, ते त्याला दिसत असतं. कुठं बी. विषय त्याचा झाला नारायण विषय नारायण झाला, दुसरा विषय राहिला नाही. परमात्मा विषय, वाणीचा विषय परमात्मा, इंद्रियाचा विषय परमात्मा, प्राणाचा विषय परमात्मा, मनाचा विषय परमात्मा, बुद्धीचा विषय परमात्मा. आता हे सगळा विषय त्याचा परमात्मा झाला. उरलं काय माझं? ते वेगळे राहिले का? शरीर, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी हे वेगळे राहिले नाही, तेच परमात्मा होऊन बसले. वेगळे राहिले नाही. म्हणून ध्यानात घ्या. कहाँ पगडारू देखे अनेरा, देखो तो सब उहीने गेला. सगळं त्याने घेतलेला तो आणि
बाहेर तू आत हरी, बाहेर हरी, हरीने घर होऊन दिले, वृत्तीला अधिष्ठान आत हरीच आहे. आणि बाहेर जे दिसायला त्या बाहेरच्याला अधिष्ठान हरीच आहे. जे दिसतंय तुम्हाला या सगळ्याला अधिष्ठान कोण आहे? समबुद्धी येतात समान श्री हरी समाधमावरी हरी सगळीकडे परमात्माच भरलेला आहे. कारण की सगळं त्याच्यावर अध्यस्त आहे आणि तो सगळ्याला अधिष्ठान आहे. म्हणून लक्षात घ्या, अध्यस्त जर कळालं आणि अध्यस्त केव्हा कळीत असतं? अधिष्ठान कळाल्यावर. अध्यस्त केव्हा कळत असतं? ज्याला अधिष्ठानाची नजर आली त्याला काय दिसत असतं? हरणाला मृगज अध्यस्त वाटत नाही, त्याला पाणी वाटत. कोणाला मरत ते कोणाच्या पाठीमागे लागून. तुम्ही तुम्हाला दिसलं नाही का खरं वाटलं? खरं वाटलं नाही. त्याला दिसलं काय वाटलं? खरं खरं वाटलं. तुम्हाला दिसलं पण काय नाही वाटलं? खरं वाटलं नाही. तुम्हाला स्वप्न दिसलं पण खरं वाटलं नाही. चिंपणीवर रज दिसलं पण खरं वाटलं नाही. लाकडावर माणूस दिसला, खरं नाही वाटलं. लाकूड कळाल्यावर खरा वाटला. खुरफाट तुम्ही मोडून गावाकडे आणला. सप्ताह चालू आहे. ते सरपण कुठं आणलं? देवाच्या कार्याला लावलं. अधिष्ठान कळालं की अध्यस्त आपण मत्या सोडत असत नाही. अध्यस्त अधिष्ठान वेगळं राहतच नसतं. तसं देव कळाला हे सगळं परमात्माचे जे जे दृष्टी दिसे पूजा दान कहाँ पगडारू देखिया नेरा देखो तो सब हिनेरा काणारे मनम वनला देखो तो सब गोपाल गोपाल वारकरी संप्रदायामध्ये नियम लावलेले आहेत काही ते नियम पाळावं लागतात. काल्याच्या कीर्तनात कृष्ण परमात्म्यांनी गोकुळात जे चरित्र केलं त्याचं काय करावं लागतं? वर्णन करावं लागतं, उच्चार करावा लागतो. म्हणून इथं महाराज म्हणतात की म्हणून चरित्रेचे उच्चारावे केले देवे गोकुळावे. जे गोकुळात चरित्र केलं त्याचं वर्णन करायचं असतं काल्याच्या कीर्तनात. आणि त्याचं वर्णन करता करताच अंतकरण शुद्ध होतं. त्याचं वर्णन करता करता अंतकरण स्थिर होतं. आणि त्याच्या वर्णाचं फल ते आहे. करता करता चित्त शुद्धी झाली, अंतकरण स्थिर झालं. आणि त्या स्थिर अंतकरणात शुद्ध अंतकरणामध्ये जसा आहे तसा परमात्मा कळाला. आपल्या अंतकरणात कळायला पण कसाच्या कसाच कळायला. देव कळायला नाही का तुम्हाला? हा, जनावराला नाही कळायला. काय हा? देव तुम्हाला कळत नाही का? हा? मंदिर कळत नाही का बरं तुम्हाला? त्या मंदिरात देव आहे हे बी तुम्हाला कळत. भावना आहे ना, भावना प्रधान आहे. तुम्ही कळत तुम्हाला मंदिरात देव आहे. घरामध्ये असणारा देवाला आहे तिथं बी कोण आहे? बाहेर तुळशी वृंदावन आहे तिथं महादेवाची पिंड आहे. कोण आहे? देव आहे. चला आता अलीकड इथं शरीर आहे, शरीरात हृदय, त्याच्यात विराम आहे. तिकडे कसे फट फट म्हणून तुम्ही आहे फट फट उत्तर दिले तुम्ही. तुळस आहे त्याच्या खाली महादेव आहे तिथं बी कोण आहे? देव आहे. मंदिर आहे त्या मंदिरात बी कोण आहे?
देव आहे, 4 धाम आहेत, तिथं बी कोण आहे? देव आहे. पैसे देऊन का होईना, पण तुम्ही निघायले 2 धाम 4 धामाला म्हणता महाराज आपले 4 धाम बी झाले. आता मी धामाला जात नाही. म्हणून ध्यानात घ्या आणि तुमच्या हृदयात आता परमात्मा आहे का नाही? हा? देह हे एक तुमच्या हृदयात आता आहे का नाही? बरं कसं असतं बघा, एक तर माणसाला लांबच दिसत नसतं आणि अति जवळच बी दिसत नसतं. या 2 गोष्टी अति जवळ असल्यावर बी दिसत नसतं आणि लय लांब असल्यावर बी मधलं दिसत असतं, मध्ये काहीच नसतं. म्हणून इतका देव जवळ आहे तुमच्या, त्याच्या इतकं काहीच जवळ नाही. कोणा इतकं? बरं देवा इतकं काय जवळ आहे तुम्हाला? नुसता जवळच नाही, तुमच्या संघाची ही बी वाटत नाही का देव संघ नाही तुमच्या? जशी उसात होता जशी उसात साखर असते पण साखरेत ऊस नसतो. उसा बघा, उसात काय असती? साखर असते पण साखरेत तसं ह्या देहात परमात्मा आहे, पण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आधी नाही. आता कळून घेतलं पाहिजे माणसानं, कीर्तन लक्ष लावून ऐकलं पाहिजे. डॉक्टरचे शब्द कान लावून ऐकले पाहिजे. कोणाचे? काऊन की जन्म मरणाचा प्रश्न आहे तिथे. संध्याकाळची गोळी सकाळी घेतली, सकाळची गोळी संध्याकाळी घेतली, फुगलो ते. गोळ्या घेतल्या नाही का? पाणी टाकून घेतल्या नाही का? मग काय झालं? फक्त लक्ष दिलं नाही डॉक्टरकडे. डॉक्टरनी सांगितलं ही गोळी सकाळी, ही संध्याकाळी आणि ही झोपी गेल्यावर घी. नाही, झोपी जायच्या आधी घी. ऐकल्या गोळ्या आणि बघा, संध्याकाळची आता घेतली तर काय फरक पडतो, आणि आताची संध्याकाळी घेतली तर फरक पडला का नाही पडला? फरक पडणार का नाही पडणार? नाही नाही पडणार. संध्याकाळची गोळी सकाळी घेतली, तो पुन्हा फुगला, तो रिॲक्शन आलं त्या गोळीचं, कडून काहीच करता येईल. करू जसं झालं नाही का ते आपली काकाजीला गम झाली कशाने? गोळ्याने झाली. म्हणून ध्यानात घ्या, तसं संतांचं जर काळजीपूर्वक नाही ऐकलं तुम्ही, गोळ्याच्या द्या तुमच्या जन्म मरण निवृत्तीच्या गोळ्या लक्षपूर्वक जर ऐकलं नाही तर मग काय गोळ्या घेतल्या मेडिकल बिल पण जर नाही घेतली काही मतलब नाही त्या कीर्तन ऐकण्याचा. म्हणून ध्यानात घ्या, काय म्हणते ती डोळांच्या गोकुळामध्ये कृष्णाचा अवतार झाला. कृष्ण जन्माला नाही तर कृष्ण प्रकट झाले देवकीच्या ठिकाणी. काय झाले? 8 वर्षाची मूर्ती काय झाली? प्रकट झाली. कोण? कृष्ण. कधी? संध्याकाळी अंधारात. कधी जन्मले? अंधारात. रात्री 12 वाजता देवकीच्या ठिकाणी पुढे उभं राहिले कृष्ण. 8 वर्षाचं. पाहिलं देवकीनं, तुला कोण म्हणे मग पोरगे? त्याच्यासाठी 12 वर्ष व्यातक केलं का? तो लहान येऊन माझ्या पोटाला याव याच्यासाठी काय केलं म्या?
तप केलं आणि असा धोड माझ्यापुढे येऊन उभा राहिला. कोण म्हणेल माझं लेकरू आहे म्हणून, बाळ आहे म्हणून. ती भक्तवती, भक्तीसाठी देव लहान झाला. कोणासाठी? जे नाव रूपाला आला ना, तर भक्तासाठी आला. जे अव्यक्त आहे ते व्यक्त झालं, ते केवळ भक्तासाठी आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सुखा. जसा देवाचा देव प्रकट झाले, आता लक्षात घ्या ती देवाची बाजू. तुम्ही बी प्रकट आहे, तुमचा बी जन्म झाला नाही. तुमचा जन्म झालाय का मानलाय तुम्ही? हा? तुम्ही बी काय प्रकट झालेले आहेत अंतःकरणात. कुठं विश्वास बसत नाही हो डोक्याचा. आम्ही सांगितल्याचा, संतांनी सांगितल्याचा, शास्त्राचा काय बसत नाही? हे खरं नाही का? कळत नाही का तुम्हाला? ही अंतःकरणात प्रकटता आहे जीवाची. कोणाची? जीवाची. कुठे आहे प्रकटता? अंतःकरणात. जोपर्यंत हे सूक्ष्म देह, आता ह्या शरीरात हे सूक्ष्म देह गेला की संपलं या शरीराचं. आणि ज्या देहात जाऊन बसन झालं, तिथं जीव म्हणतो तो देहिनी आहे. त्या देहाचं काय धरतो? तो तादात्म्य करतो, ममत्व करतो. असे अनेक देह मिळाले आणि अनेक देहाचं त्यांनी काय केले? तादात्म्य केलेलं. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हीचा जन्म नाही झाला, प्रगट आहात. आणि प्रगटता अज्ञान हे तोपर्यंत सूक्ष्म देह राहील. कारण गेलं की कार्य जात असतं. तुमचं तुम्हाला ज्ञान झालं, तुम्ही जसे आहात तसे कळालं की अज्ञान गेलं. अज्ञान गेल्यानंतर कार्य असणारा सूक्ष्म देह तो बाधित झाला आणि तुमचं जे स्वरूप वास्तव ते लक्षात आलं. गोकुळात कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. 5 वर्षे झाली. लहान कृष्ण रांगून लागले. गोकुळात ते पाहिलं, सगळं पिकत इथं. दही, दूध, लोणी हे सगळं पिकत आणि ताक खाते. ते काय खाते? फिरता पाहिलं त्या गोकुळात म्हातारं झोपलेलं होतं उघडं बोक. उन्हाळ्याचे दिवस झाडाखाली कपडे काढून देव शिरले घरात. ताकाचा प्याला घेतला. म्हातारं भरू लागलं, मस्त डब्बल भरू लागलं. सोडता बी आणि घेता बी. पाहिलं कृष्णाने देवाला घेतला, बरोबर त्याच्या पोटावर फेकून दिला. तुका कशाचा? दह्याचा दियारा. असं मोठं पोट होत त्याच. जे म्हातार उठलं, भूत 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 म्हणून आणखीन त्या गावात आलं नाही. नग म्हणे बाबा सप्ताह चालू आहे. तिथं जाणत नग काय चालू आहे? सप्ताह आहे. झाला का? काला म्हणजे हो, काल झाला. तेव्हा दुसऱ्या दिवशी गावात आलं. म्हणून ध्यानात घ्या. असे खोड्या केल्या गोकुळामध्ये, अनंत खोड्या केल्या. सगळी ग्रहाणे येऊ लागली. काऊन खोड्या केल्या? त्या गोपाळायला अगोदर आहार शुद्धी केली. त्याची आहार शुद्धी केली. सकस आहार द्यायला त्याला. कोणता आहार खात होते? ताक पेटी होती. ताक पेटी होते म्हणून शरीरात ताकद राहिली नाही. ताक पिऊ पिऊ आणि बुद्धीत बी विवेक राहिला म्हणून देव कळाला. बुद्धीत विवेक राहिला नाही, बोंदट झाली. ताक पिऊ सर्व संसार करू करू. म्हणून अगोदर आहार बदलला आणि मग विवेक सांगितला. म्हणून आलं तरी अरे लागे मागे आधी देतो पोटवरी पुढे. अशा थोड्या करता करता कराने सांगू लागली यशोदेला. आणि यशोदेला कराने सांगत असताना यशोदा म्हणते, कृष्ण खोड्या काऊन करायला तू? खोड्या नको करू.
झालं खेळायचं आता तुझा धिंगाणा. आता कुठे घालावा लागतं तुला? शाळा. कोणत्या शाळा? गाई वळायच्या. कोणत्या शाळा? गाई वळायच्या. तुम्ही जा शाळात गाई वळा. पण या शाळात अशा मोकाट सोडू नका गाई. काय करा त्याला? वळा. त्याला नाद लावू द्या भजनाचा. कशाला? गाईला चला वळू गाई. आणि ते गाई वळून कुणीकडून लावायच्या? त्या देवाकडे लावायच्या. त्याची वळ तिकडं जाव. तिकडे गेली की आणायची. तिकडे गेली की आणायची वळून. तिकडं गेली की आणायची वळून. अशी काठी घेऊनच उभं राहायचं. कोणाच्या पाठीमाग? गाईच्या माग. जाऊ द्यायचं नाही त्याला कुणीकडं. तिकडं तर करता येणार का नाही तुम्हाला? कोणाला करता येत नाही? कुठल्याला नाही करता येत. ते जात कुठे? तुम्हाला जाता येतं का तसं? तुम्हाला कळतं का नाही? ते कुत्र कुठे जातं म्हणजे आपण बी जायचं काय? माणसं आहेत तुम्ही. तुम्हाला माहिती सगळं. ते घाण आहे. तिकडे जाणं चांगलं नाही. तसं मन आपलं आपलं बाजूला करायचं. इकडं देवाकडं लावायचं. इंद्रिय देवाकडं. चला वळू गाई बैचू देऊ. बहु केली वनवन पाय पिली. प्रश्न आता सकाळी तो तुझी घोंगडी, तुझी काठी हातामध्ये खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी चालत असे. सगळ्या गोपी का आणि सगळे असणारे गोपाळ सगळ्यांनी आपापल्या गायी घेतल्या. शिदोऱ्या घेतल्या. कृष्ण परमात्म्याला सगळे असणारी गोळणी ओवाळायला आल्या. सगळे असणारे वृंदावनात गेले. गायी चालल्या. मला वाटतं 11 वाजले असतील गायी चालता चालता. आता ते कीर्तन काढायचं कीर्तन ते मारून तिच्या शेपटीवाणी. जो कौरक लांबत ते सीतेच वस्त्र येत नाही. तो सांगितलं आता सगळे ते वस्त्र आले. फक्त अशोकवनात चित्ता माता राहिले. ते आखड म्हणजे फार चिटकलं पेट त्या पेटून आता दादा विषय नाही आपला. तस आपण ऐकायला हवं कीर्तन. कृष्ण परमात्मा सगळे असणारी गाई गोपाळ दिवसभर खेळले. तो हंबरा असणारे पाट्या, दांडू, कबड्डी अशी अनेक खेळ लागला सुरकवडी माझी घोंगडी हारावली. सुरावर गडी उभा असायचा. एक सुरू होता. त्याला 3 पाट्या असायच्या. पहिली, मधली आणि शेवटची. किती पाट्या असायच्या? 3 पाट्या. आणि मग ते गडी जायचं एका पाठीतून आणि वर गेला की हाडे वर गेला की आणि मग त्याने लोण आणायचं. बनायला आधी लोण आणायचं आणि आपला काय करायचा?
देत 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 पण काही काही घडी असे असते आज कसाळे. त्याला सांगितलं होतं तू नुसतं बस मी तुला लोन घेऊन येतो. मी काय आणतो तुला हा पडणी राहील उगाची. पडून राहत नाही बच 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 इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय. हा खेळता आता येतच नाही. आणि हो आणि मग ते करतो लोन चिंचो माहित असं ना तुम्हाला काय झाला. आणि हे म्हणतोय अरे दादा तुला म्हणलं होतं ना तू हा? बसून राह तुला मी बरोबर लोन घेऊन येतो. पण यांनी केला काय हा तसा तुमच्या जीवनात काय झालेलं आहे. लोन चिंचे तुम्हाला वाटत नाही का झाला नाही. कोणी फुटना तुम्हाला काय फुटना कोणी फुटना. मी ऐशी काय जाती अवघड किती नाही होत उलंग नाही होत उलंग आणि वेगळा बी नाही. देव तुमच्याहून दुसरा नाही आणि देव तुमच्याहून पण उल्लंघन होईन. काय होईन उल्लंघन होईन म्हणजे तुम्ही कळून घेणच नाही. संतांच्या संगतीत अशा अनेक खेळ खेळले. भुका लागल्या भगवंताला गोपाळ म्हणू लागले देवा अंधीबार पोटी भूक गाय काय खेळायाची चूक पोहू केली वनवन पाय पिट्टी लय फिरून फिरून आलो पाय पिट्टी झाली. सुखाची भूक हे पोटात आणि जन्म मरणाचा भारे असणारा. म्हणून आता देव म्हणले मग आपल्या शिदोरी आणा आणा माझ्या सगळ्याच्या शिदोऱ्या काय काय म्हणून अशा शिदोऱ्या. म्हणून कर्म संचित आणि प्रारब्ध या काय आता शिदोऱ्या. काहीच कर्म होत काही कर्म बाधित केलं संचित राहिलं होतं. काही ना संचित बाधित केलं होतं प्रारब्ध राहिलं होतं. जीवनमुक्ती भोगू लागला तो. पण तुकाराम महाराज तिथं होते. अरे म्हणले सगळ्यांनी शिदोऱ्या माझ्याजवळ आणून दिल्या. तुकाराम महाराजाला विचारलं तुम्ही आणा तुमची शिदुरी. म्हणजे माझ्याजवळ शिदुरीच नाही. काहून नाही संचित जळून गेलं क्रियामान बाधित झालं प्रारब्धच माझ्या ठिकाणी नाही. हरी कृपे त्याचा नाश झाला संबंध नाही त्याचा माझा. म्हणजे मग घरी जा म्हणजे घरी बी माझ्या कोणी नाही. तुका म्हणे हरी माझे नाही कोणी घरी नका करू दुरी मज पाया वेगळी. म्हणजे जाऊ द्या एक जण घ्या धकून. आता सगळ्याच्या शिदुरे घेतल्या एका जागी जमा केल्या आणि सगळ्या गोपाळायला आपल्या हाताने परमात्म्याने का दिला काला दिला. 3 प्रकारचा काला असतो. म्हणून दही भाताचा काला स्थूल देहा करतात. हरिनामाचा काला सूक्ष्म देहा करतात. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा काला कारण देहा करतात. तिन्ही काल्याची योजना वारकरी संप्रदायात असते. असा सगळ्यांनी काला घेतला जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा आणि आनंदित जीवन गोपाळ जगू लागले. म्हणून ती गवळण ला तुकाराम महाराज म्हणू लागले तुला देवच वाटला तर भेव वाटत असल भैरे म्हणून
भेव वाटलं त्याचं बहिणी, म्हणून माझ्या मनातला सगळा काय गेला, भुका गेला. म्हणत नाही राहिलं. हा, म्हणून मनातलं दुःखच गेलं, मनातली भीतीच गेली, अरे म्हणत नाही राहिलं. मी तत्रूप झाले. कृष्ण परमात्म्या वाचून माझा कोणताच विषय राहिला नाही, असं स्थिती तिची प्राप्त झाली. तो काला पूर्वी घ्यावा. वारकरी संप्रदाय ह्या कार्याला महत्व आहे. ज्ञानेश्वर आणखी राहिला कृष्ण म्हणे विठ्ठल